मंत्रालय आवे प्राध्यापक भाऊ प्राध्यापक रवी भाऊ आम्हाला उपोषणाचा ही बिरसा मुंडा 21 तारीख भारत सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आम्ही अल्टिमेटम दिलं होतं की 124 दिवस झाले आज आमचा बैठा सत्याग्रह या ठिकाणी चालू आहे आणि आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलनाला आज जवळपास 7वा दिवस आहे। एवढं असताना सुद्धा या प्रशासनाची संपूर्णतः संवेदनशीलता मारल्या गेलेली आहे, मेली आहे। असंवेदनशील असं प्रशासन आहे आणि या असंवेदनशील प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आणि आज या खुल्यापणाने मी आव्हान करतो या प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला आणि महानगर प्रशासनाला की 25 तारखेपर्यंत जर आमच्या भगवान बिरसा मुंडांच्या पुतळ्याच्या जमीन हस्तांतरणाचा प्रकरण निकाली जर निघाला नाही तर निश्चितपणे 25-26 नंतर बघाल या प्रशासनाला आम्ही पडती वाट थोडी करून दाखवू। नाही आम्ही तीर कमटे भाले पिचवे घेऊन रस्त्यावर आम्ही नाही उतरणार तर नावाचे आदिवासी नाही। आदिवासींच्या भावनांशी खेळ करणे या प्रशासनाने सोडून द्यावं। आता आजपर्यंत आम्ही शांततेनं अहो कोरोना आहे तुम्ही हे नका करू, अहो कोरोना आहे लोकांना आणू नका, अहो कोरोना आहे तुम्ही बसू नका, कुठपर्यंत कोरोनाची भीती दाखवणार आहात? कोरोनाच्या मागे तुम्ही असं शंडपणा का करता आहात? असं नामर्दासारखे का वागता आहात तुम्ही? जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही मर्द असाल तर आमच्या भगवान बिरसा मुंडाचं 124 दिवस झाले या ठिकाणी आम्ही बसलो आहोत भिकाऱ्यासारखे, तरीही तुम्हाला संवेदनशीलता नाही आहे। एवढे असंवेदनशील झाले आहात काय तुम्ही? आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर लाज वाटत असेल, काही थोडीशी जर शरम उरली असेल तर येत्या 25 तारखेला तुम्ही आमच्या भगवान बिरसा मुंडांच्या जमिनीचं हस्तांतरणाचं कागद आम्हाला द्या, आम्ही या ठिकाणावर मुकाट्याने निघून जातो। पण जर तुमची तयारी जर नसेल, नुसतं जर आम्हाला लॉलीपॉप जर तुम्ही देत असाल तर एक लक्षात ठेवा त्या लॉलीपॉपचं आम्ही भाला करून नाही तुमचा घात करू तर नावाचे आदिवासी। 25 तारीख तुमची आहे साहेब, अजूनही सांगतो 25 तारीख तुमची आहे। 26 तारखेपासून आम्ही आदिवासी काय करतो बघा।